बरं मी काय म्हणलं आजच्या दिवस राहून जा, आज काही जाऊ नको तू. हा ती मामी का नाही घरी त्यासाठी का नाही पाहुणसार करते, काहीतरी बनवते ते बासुंदी मासुंदी. हा तर जाऊ नको तू आजच्या दिवस, आजच्या दिवस राह. हा हो जी बाबू रजत, जाऊ नका ना. आजच्या दिवस राहा, मी नरगानी दूध सांगितलेलं आहे. मामा नाही ना, जा लागते ना मला, आई शिवाय देन बरं. मला राहिले काही नाही, पण आईची फोनावर फोन येऊन राहिली तर मला जा लागते. मी नाही राहत आजच्या दिवस, मी जातो. राहिलो ना, कालही राहिलो, परवाच्या दिवशीपासून येऊन आहे ना. आजही थांबा तुम्ही, आई मला बोलन ना. आधी त्या मायले फोन करतो मी, टेन्शन न घेऊ त्या मायची, मी फोन करतो. राय म्हटलं ना तुले, गेला नाही पाहिजे, तुले सांगतो मी, राहायला पाहिजे तू. मी येतो तहसील मधून जातो आज. हा तहसील मध्ये जावं लागते मला थोड्या वेळा, पण तू घरी राहायला पाहिजे, गेला नाही पाहिजे, नाही तर पाय मग मी. अजी मामा लय दिवस झाले ना, आजचा तिसरा दिवस आहे ना, मला जावं लागते ना, जावं लागते मला, तिकडे काम आहे. एका दिवसानं कोणते काम अडले जी तुमचे वाले? आम्ही काय रिकामे हाव का जी? रजत बाबू असं नका करू, राह म्हणते मामा तर राहायचं. आता एका दिवसानं काय होऊन राहिलं, रातची रात राहून जा. मामी राहिली जमणार नाही ना, राहिली जमणार नाही, आई ओरडन तिकडं, मले जा लागन ना. आता आजचा तिसरा दिवस होय, मले आज जर गेलो नाही ना तर आई लय शिवाय देईन फोनवर. आजी तर तुमचे मामा सांगते न तुमच्या मायले फोन करून सांगते, टेन्शन नका घेऊ तुम्ही, राहते दिवस. असे कोणते नेहमी नेहमी येतात? सांगतो मी बाईले सांगतो, तू टेन्शन नको घेऊ, रजत सांगतो. मामा मग तुम्हीच बोला आई सोबत. हा काय म्हणते काय नाही तर तुम्हीच म्हणा, आणि आई जर म्हणून राहिला तर मग मी राहीन. बरं मी फोन करतो. पण तू आला कसं काय अचानक, हे नाही समजलं. कायच्यासाठी आलता, काही काम होतं काही इकडं? आजी पैशासाठी आले होते ते. बाईचे पैसे आहे खरं ना, लायण्याकड आपल्या प्रभू भाऊकड पैसे आहे ना, आपल्या राधिका बाईचे. तर पैशासाठी आले असं नाही आहे का नाही जी रजत बाबू? असं तू म्हणजे पैसे मागायला आला का लाईन्याले? प्रभूकडे पैसे आहे वाटते. हो बाईचे पैसे गिशे आहे घे, पण तैचे दिलेच नाही का प्रभू यांना पैसे? नाही ना मामा, दिलेच नाही म्हणते मामा. लहान मामा म्हणते आता सध्याच पैसे नाही आहे म्हणते माझ्याजवळ, मोठ्यानं वावर वाहिलं म्हणते तर हाय नाही म्हणते. 5-6 महिने थांबायला लावलं आईने. खोटा बोलते बी तो, खोटा बोलते. बिना पैशाचा आहे का बी प्रभू? पैसा आहे नाही तर काही त्याच्याजवळ आहे पैसा आहे. खोटा बोलते तो, त्याला द्यायचं नाही आहे तुले. लहान तर मामा म्हणे पैसे काय आहे म्हणे माझ्याजवळ, काही घर बांधायला काढलं आम्ही आता, तर पैसे लागत नाही का जवळ, म्हणून आईनं पाठवलं म्हणजे इकडं. मग मामाचं काम होईना द्यायचं, कामी पडली ना आई मामाच्या, मग द्यायला पाहिजे ना मामानं. आजी तुम्हाला आणि तुमच्या मायले उल्लू बनवते. मोनीचा बाप माय देर काय बिना पैशाचे आहे का तिथे? खिशातून पैसाच निघत नाही, निघाले हातातून पैसा सुटतच नाही त्या प्रभूच्या, देत नाही ना काही नाही. मामाचं हे शोभलं नाही, पण मग मामाले द्यायला पाहिजे आमचे वाले पैसे. आम्हाला आईनं का नाही घरसुई गहाण ठेवली होती गळ्यातली, आणि मामाले पैसे दिले वेळेवर, कामी पडले होते म्हणून. आता मी सोडून आणली म्हणा आईची पोत, पण सांगत आहे असं नाही करायला पाहिजे मामानं. आजी तुम्हाला नाही माहित, नवीन गाडी नाही का त्याईनं ते टू व्हीलर कोणती होय तर 1.5 लाखाची गाडी म्हणते, ते बुकिंग केलेली आहे. त्याले 60,000 रुपये भरले तरी भराले, मग किस्तीवर गाडी उचलून राहिले. ते याची आहे गाडी, त्याचा नंबर का काहीतरी भेटायचा आहे म्हणते, आणि गाडी याची आहे. आई बुलेट होती गाडी, बुलेट घेतली काकानं गाडी. याची आहे म्हणते, अजून शोरूम वरून इकडं पासच व्हायची आहे म्हणते ते गाडी. मामाले बुलेट घ्यायला पैसे भेटले, आणि आमचे पैसे द्यायच्या वेळेस आमचे पैसे द्यायले काय झालं मामाले? मला वाटलं मामाजवळ पैसेच नाही खरं, लहान मामाजवळ. मामा असं काऊन करते? आमचे दिले असते आम्हाला वेळेवर. आता कसं घर बांधणं चालू आहे ना, पैसा कमीच पडून राहिला, म्हणून तर आईनं पाठवलं एवढ्या अंगवणीनं. आणि मामाचं हे सोबत नाही, पण आपलं काम काढून घ्यायचं आणि मग दुसऱ्याच्या कामाच्या वेळेस द्यायचे नाही पैसे. आईले सांग तुम्ही जाऊन. जा सांगा तुम्ही, उद्या जा, पण आज नका जाऊ बरं. मी ना दूध गीत सांगितलेलं आहे, पुऱ्या गिऱ्या बनवतो मी, आज नका जाऊ. ठीक आहे ना मामी, मामाले बोलायला लावा, आईसोबत नाही जात मी. कुठं गेली बाई ही पोरगी? शालू, ए शालू अहो तिकडे आहे का? भांडी गिंडी घासत आहे का बाई शालू? आली जी आई, थांबा 2 मिनिटं, आली. खाऊ नाही काय पाहिजे का तुम्हाला? आजी तिथं बांगड्या घेऊन राहिल्या बाया, त्या बांगडेवाला आला का नाही तर बांगड्या पाहून राहिल्या होत्या, तर होती मी तिथं उभी. चांगल्या मस्त बांगड्या आहे, जास्त महागही नाही आहे, तर होती उभी. बरं झालं आवाज दिला तर म्हणा, काही पाहिजे का तुम्हाला बांगड्या? तुला घ्यायच्या आहे का बांगड्या? घ्यायच्या असेल तर सांग ना, देतो ना मी पैसे गिशे. घे ना, घ्यायचे असेल तुला 2-3 जोड घ्यायचे असेल तर घे, चांगले असेल तर. नाही बांगड्या गिंगड्या घ्यायच्या नाही आहे आई, मले काही बांगड्या नाही घ्यायच्या. वेळेवर घेता येते बांगड्याचं काय आहे, घेतलंय बी तर तशाच पडून राहते ती. कुठं रोज आपण घरी घालतो बांगड्या? नाही अशीच पाहत होती, उभी होती, बाकीच्या बाया पाहून राहिल्या होत्या तर मी उभी होती. तुम्हाला काही पाहिजे सांग ना.
अहो त्या सासऱ्याला रवा खायचा आहे म्हणते गोडवाला. थोडासा रवा बनव बरं त्या सासऱ्यासाठी. चांगलं तूप गिप ह्या फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, थोडंसं तूप टाकतो मस्त आणि बनव मग. बरं ठीक आहे ना, बनवतो ना. समूसाठी बनवतो मग थोडासा. समूही खाते, तिलाही आवडते. आमाय बाई मग समूसाठीच काय लेव, सगळ्यासाठी बनव ना. मी खाईन थोडासा, तूही खाजो, त्या सागरालाही देतो. आ बनव बनव. मग थोडंसं जास्तच बनवतो मग, हाय का नाही? सागर भाऊही खाय आणि आपणही बी थोडा थोडा जास्तच बनवतो मग थोडासा. म्हणून पाहू का आईले, राणीला घेऊन येऊ का म्हणून विचारून पाहू का काय म्हणते काय नाही. तर ठेवाली तर मायावर जोरात ओढणं. राणीचं नाव काढलं का पहिलेच ते चिडते. माय कसं करा हे. 10 वेळा फोन करते मला. इथं आल्यावर झगडे करते राणी. मध्ये समजून नाही राहिलं आता काय करावं. तर आणाव का राणीले विचारतो एक शब्द आईले काय म्हणते काय नाही. तर नाही म्हटलं तर आणतच नाही मग, जाऊ दे. माय सागर भाऊ तर लवकर आले ड्युटीवरून. आज तर शुक्रवारच आहे. कसे काय आले आज लवकर? तू कसं काय आला रे बाबू? आज लवकरच आला का रे? काय झालं? तब्येत गिबेत बरी आहे का नाही तू आली? नाही बरी आहे, तब्येत गिबेत बरी आहे. माय पिरियड आहे आज लवकर झाला त्याच्यामुळे लवकर आलो मी. मी काय म्हणलं आई राणीले आणू काय व? आणू का राणीले? काय ले? भांडण करायला आणतं काय दिली इथं? आ? अगं घरचं वातावरण खराब करता बिनफालतू काऊन? मायच्या घरी आहे ना ते तिच्यावाल्या. तिथेही नाही राहून राहिली का सारखे सुधी ते? काय बिलकुल आणायचं नाही तिले. आणाले बिनफालतू इथंच आमच्या घरचं वातावरण खराब नको करू. सारखी सुधी राहत नाही काही नाही. नुसती कामासाठी भांडणं करत राहते. काय गरज चालली रे तुला आणायची? तुला नेलं ना तिच्या मायच्या घरी ठेवतो म्हणे तू 9 महिने. मग आता अचानक काय झालं तुला आणासाठी? बाकीच्या बाया नाव बोटा ठेवते आजूबाजूच्या बाया. आ बोलते काऊन म्हणते सून गेली अलग गेले. किती आम्हाला बोलणे खा लागले लोकांचे. तोंडावर बोलत जाय, टोमणे मारत जाय. आता तू आला अजून ते येन, अजून झगडे मग अजून चालू होऊन जायन. आमच्या जवळ ताकद नाही बाबू आता भांडणं करायची. आई राणीले समजावून सांगतो ना मी. सांगतो तिले राणीले समजावून. भांडणं नाही करन ना, कामही करन ते व्यवस्थित. तर तिले घेऊन येतो बा म्हणलं. नवल गोद्या सायरी तू तर नवल गोद्या राहिले. आणतो राहू दे ना मायच्या घरी तिले. पाच पसंतीचे माय बाप हाय तिला गरोदर आहे तर राहू दे. उलीस काही झालं इथं तर मग माया सासूनं केलं ना, माया सासऱ्यानं केलं, माया जाऊनं केलं. पहिले सोंगाडी आहे तुझी बायको. तिथं माया बापाच्या घरी राहू दे ना. राहू दे आले काही नको आणू. राहू दे मायच्या घरी का नाही सुख भेटते पोरीले आणि आराम भेटत असते. तशी इथे इथं येऊन काय पिदडी मारणार आहे म्हणा. अशीच तर काही मारत नाही होती विनायानं. आता प्रेग्नेंट आहे म्हणते ते, गरोदर आहे म्हणते बाप्पा. तर मग तर अजूनच जास्त डोक्यावर चढन आमच्या. मायाकडून होत नाही बाई, मायाकडून असं नाही बाई. मग काय ले राहू दे तिथंच राहू दे तिच्या मायच्या घरी. तू का नाही बेवकूफपणा नको करू बरं सागर. ठीक आहे आई मग राहू दे मग तिले तिथंच. कशी इथे मला फोन करू म्हणून राहिली. मला यायचं पण ते इथं नाही येत म्हणते. अलग राहू म्हणते. मले अलगच राहू म्हणते. तर मी काय आता अलग राहत नाही. ती इकडं घेऊन येतो बा म्हणलं तिले. तसं मी सांगितलं आहे. तिने म्हणलं नाही मी येतो बा म्हणून. तसं मी तिला सांगितलं, खोटं बोललो तिच्यासोबत. मी म्हटलं विजिट आहे माय बाहेर गावी, तर मला तिकडं जायचं आहे म्हटलं. हाय नाही म्हटलं मी गावात इकडं तर सिटीत घरी नाही आहे म्हटलं, बाहेर गेलो म्हटलं मी. तर फोन काटला मग मी ना. तर तुला विचारतो म्हटलं एक शब्द. राहू दे ना बाबू तिले तिथं. तुझ्या पाया पडू आता. माग एक वेळा तिथं असंच झालं. 6 महिन्याचं गेलं ते पोरग लेकरू. तर आपल्यालाच बोलणे तिचे करीने नाही दिसले कोणाला. तिची मायही बोलली येऊन, तिचा भाऊही बोलला केस करतो ना, असं करतो तसं करतो. आता होऊ दे ना त्याच्या हातानं, जाऊ दे ना. आता काही नाही नेट लागून राहिलं तिले. इथं येतो म्हणते 10 वेळा. इथं तर तिले सारा वनवास आहे आमचा वाला तिले ना. आता कोण येतो म्हणते. बरं ठीक आहे राहू दे मग. जाऊ दे मी काही डोकं लावत नाही आता तिच्यासोबत. राहू दे मग. शिरा खाशीन काय तू? गोडवाला बनवत आहे शालू खाशीन काय? चांगलं मस्त काजू बदाम घी टाकून बनवत आहे. तर खाशीन काय थोडंसं? हो बनव, खातो ना बनव. अहो मागं का नाही तिचं असंच झालं राणीचं. तिचा भाऊ आम्हाला बोलला, तिची माय येऊन आम्हाला बोलली. आणि जेव्हा तिच्या मायले खरं सांगितलं तर तेव्हा तिची माय का नाही खाली मुंडकं टाकून गेली आणि चाय पेली नाही. चाय प्यायला मी म्हटलं चाय बनवतो, पोहे बनवतो, जेवण करून जावं म्हटलं. नाही काहीच नाही, बिनायानंच चालली गेली ते. आणि आता जर डबल तसंच झालं तर आम्हालाच म्हणून लोकही बी म्हणून नाही का. मग त्याच्यापेक्षा तिच्या मायच्याच घरी राहू दे म्हणलं ना, बरं नाही का. आता मी काय सांगू बाप्पा. आई बनवतो मी रवा बनवतो थोडासा शिरा. बनव. मामी तुम्हाला बासुंदी आवडते का? माई आज बनवणार आहे ना बासुंदी पुरी. आणि मस्त मसाले भात गीत बनवणार आहे आज. मस्त रजत आला आहे ना
तर त्याला थांबवलं माया बाबानं. तर आज त्याला पाहुणचार आहे माया घरी. तर तुम्हाला आवडते का, देईन का आणून? दे जा ना, तुमच्या आईच्या हातची कशी बनते कशी नाही तर दे जा ना, पाहू दे जा मला टेस्ट. अशा याच्यात तसंही बी मला नवीन नवीन खायची इच्छा होते जी सोनू. बरं मामी, देईन ना मी. मामा गेले कामावर? तुम्ही मला कायले बोलावलं होतं? आजी, तुमचे बाबा नाही का काल केवळजीले बोलले. मी अंगणात उभी होती, झाडून राहिली होती, तर तुमचे बाबा आले तिकडून आणि केवळजीले बोलले. तुम्हाला चिडवलं नव्हतं का तुमच्या आत्तोभावाच्या याच्यावरून? तर म्हणून म्हणलं मी अशीच बोलवलं होतं तुम्हाला. एवढ्या गोष्टी बाबाजवळ सांगत नसते सोनू, असं सांगू का? मामी, मी सगळ्याच गोष्टी माय बाबाजवळ सांगतो. सगळेच सांगतो मी, कोणतीच गोष्ट लपून ठेवत नाही मी माय बाबाजवळून. सगळ्याच गोष्टी सांगतो मी माय बाबाले. नाही सांगा लागते पण असं काही नाही, पण प्रत्येक गोष्टी नाही सांगा लागत सोनू. एवढ्या गोष्टी सांगा लागते का? मजाक मध्ये म्हणलं होतं केवलजीनं तुम्हाला. मामी, मी मामाचंच नाव नाही सांगितलं होतं, बुलीचंही नाव सांगितलं होतं. मामा नेहमीच चिडवते मले रजत वरून. मी सांगितलं का मला रजत सोबत लग्न करायचं नाहीये, मला नाही करायचं, तरी मामा ऐकतच नाही, मजाकच घेते माईवाली. तुमचं लग्न व्हायचं होतं ना, त्याच्या पहिले मजाकच करत होता. असं हो का? आणि काहून रजत आवडत नाही का? सगळ्याची इच्छा आहे तुम्हाला द्यायची रजतले, तर तुम्हाला आवडत नाही का? मग आवडत नाही का? रजत चांगला नाही का पोरगा? नाही तसं तर काही नाही आहे मामी, रजत तर चांगला आहे, स्वभावही चांगला आहे, मस्त पोरगा आहे रजत. तुम्हाला काहून नाही आवडत? तो चांगला आहे म्हणता तुम्ही, तरी पण आवडत नाही तुम्हाला? मामी, माई आत्या नाही का राधिका आत्या ना, माई आईचं पटत नाही जास्त. माई आईले मानही देत नाही माई आत्या. आणि मी जर लग्न केलं ना तर बस झालं. ते कायले मानादानानं बोलते माईसोबत ना. मी माईचा अपमान ना माय बाबाचा अपमान नाही करून घेणार कधीच. मला आपसात करायचंच नाही. आणि माई अक्का तुम्हाला माहित नाही कशी आहे, तर तुम्हाला अशी चांगली वाटत असन, पण माई अक्का तिच्या याच्यावर आली ना तर बस माईले पहिलेच ते घुबडतोंडी काय ना माई वहिनी अशी आहे ना माई वहिनी तशी आहे अशी कानी चुगल्या सांगत राहते. मी का नाही ऐकतो, पण मी माईले सांगत नाही. काय रे बा झगडे होईन घरी. माई आत्याचा स्वभाव आवडत नाही मले. माई नाही किती दिवस काढले जी, तरी पण का नाही माई आईले किती बोलते माई आत्या. रजत तर चांगले आहे ना सोनं, चांगले आहे ना स्वभावाले. मग तुम्हाला त्याच्या आईचं जाऊ द्या, पण रजत चांगले असल्यावर मग काय आहे तुम्हाला? आतापर्यंत संध्या मामी मी कधी कोणाला माझ्या मनातली गोष्ट सांगितली नाही, पण आता तुम्हाला सांगतो, रजत खूप चांगला आहे पोरगा आणि मला आवडते बी तो. पण नाही का असा नाही आवडत मला, प्रेमासाठी नाही आवडत, लग्न करायसाठी नाही आवडत. असा तो खूप मस्त आहे, तो स्वभावाले खूप मस्त आहे, त्याला खूप चांगली पोरगी भेटत आणि भेटणार मला माहित आहे. पण नाही का मला आवडत नाही, तशा हिशोबानं नाही आवडत. लग्न करायच्या हिशोबानं, प्रेमाच्या हिशोबानं मला बिलकुल आवडत नाही मामी तो. संध्या मामी तुम्हाला माहित नाही त्यानं काय केलं होतं, एक वेळा कानी ते माय नावच त्याच्या हातावर काढलं होतं. आणि मला असा राग आलता कानी, मी माय बाबाले नाव सांगितलं होतं. आणि मग माय भाऊजी हसे. माय बाबा म्हणे काढू दे म्हणे, काढलं तर काय झालं, आपण त्यालाच देऊ म्हणे तुले. तर मग तेव्हापासून नाही का मला त्याचा रागच येते नाव काढल्या. तर कायले नाव काढायला पाहिजे नव्हतं माय, बिनफालतू बदनामी करते माईवाली. माय मनात त्याच्याविषयी तसं आहे बी नाही. आता नाही आहे मायवाला त्याच्यावर प्रेम, तर मी तरी काय करू? मला का नाही तो मायावर प्रेम करते ना, तर मला त्याचा राग येते. असा चांगला आहे तो स्वभावले, लय मस्त आहे असा. आणि त्याची चांगली बी बायको भेटन पहा तुम्ही मामी. पण मला नाही आवडत, तर मी काय करू आता तुम्ही सांगा बरं. मला दया येते त्याची कधी कधी, आणि का नाही कधी कधी रागही येते, आणि कधी कधी असं सहानुभूती वाटते, पण प्रेम वाटतच नाही माझ्या मनात त्याच्याविषयी. मग काय करू मी? असं म्हणजे तुमचं प्रेम आहे नाही समजा त्याच्यावर. नाही रजत तुम्हाला आवडतच नाही समजा. त्याचा स्वभाव चांगला आहे मामी, लय चांगला स्वभाव आहे, पण नाही का मला आवडत नाही. मी काय करू जी आता तुम्ही सांगा. मला नाही आवडत ना तो. मी त्याच्यासोबत लग्न कधीच करणार नाही, कारण मला का नाही प्रेमही नाही माय त्याच्यावर आणि काही नाही. माय बाबांनी जर मला म्हणलं ना का सोनू ते लग्न लावून देईन, तर मी माय बाबाला सरळ सांगेन मला नाही करायचं त्याच्यासोबत लग्न. मला तेच विचारायचं होतं, तुम्हाला चिडवते का नाही रजत विषयी, तर मला तेच विचारायचं होतं. तुम्हाला नाही आवडत ना, मग सगळ्याला का नाही स्पष्ट सांगून द्या सोनू. तुम्ही कोणी चिडवायचं नाही म्हणा, हे बरं नाही बरं चिडवणं. मग का नाही आता तुम्ही समोर जाऊन तुमचं लग्न होईन हे होईन, मग ते चांगलं नसते बरं. मनात तशी गोष्ट राहून जाते. मग मामी लग्नाचं जाऊ द्या तिकडं, पण मलाच आवडत नाही त्याचं नाव माझ्यासोबत जोडलेलं. मग मी त्याच्यासाठी मग मी सगळेले बोलत असतो, पण माझ्या मतानं कोणी ऐकतच नाही, मला लहानच समजते. अशा कोणत्या मोठ्या झाल्या मग तुम्ही? 11वीत आहे. मामी तुम्ही लय मस्त आहे जी स्वभावले संध्या मामी. तुमच्यासारखं कोणीच काही असं आहे नाही आमच्यावाल्या कुटुंबात.
आता ते सपना काकू आहे आणि रेणुका काकू आहे आई या ना अशा चांगल्या हाय स्वभावाले चांगल्या गिंगल्या पण अशा मनमोकळेपणानं बोलत नाही त्यावाल्या. तुमच्यासोबत कसं आताच लग्न झालं तुमचं पण तुमच्या जवळ सर्व गोष्टी सांगू शकतो मी. तुम्ही सांगा नका आपल्या गोष्टी कोणाला सांगू नका. मामीनं असं असं म्हणलं म्हणून नाही का नंदा आई आजीला सांगू नका. नाही जी सोनू मी नाही सांगणार. नंदा आई जवळ मी अशा गोष्टी करतच नाही. मला तुम्हालाच विचारायचं होतं काय झालं बा काऊन नाही आवडत. बरं जाऊ का मामी मी घरी. आई मला आवाज देऊन राहिला. आईले थोडंसं करू लागा ना भजे मजे करून तर मला कांदे मिरची चिरायला लावते ते. जाऊ का.